मुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून भाऊकीचा विचार केला नसता तर रोहित तो आमदार झाला नसताच असं वक्तव्य केले होते। यावरून आता भाजपा नेते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अजितदादांनी सातारा येथे यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावरती प्रीती संगम येथे वक्तव्य केलं की बेटा मी आलो असतो तर तुझं काय झालं असतं। त्याच्यानंतर मी सर्व मीडियाला त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी 26 तारखेला मी असं बोललोच नाही आणि पुन्हा एकदा काल ते 16 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा एकदा त्यांनी कबूल केलेलं आहे। त्यामुळं अजितदादा राहून ह्या शिळ्या कडीला का उतू आणतायत आणि सारखे का कबुली देत आहे हे आता महायुतीतले घटक पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत एका पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यामुळं आता त्यांनीच ही गोष्ट का त्यांना पुन्हा या गोष्ट गिरवावी लागते आणि ती सांगावी लागते हे जास्तीचं विस्तृत स्वरूपामध्ये आणि तपशीलवार अजितदादा याबद्दल सांगू शकतात। वाटतं महायुतीतल्या घटक पक्षाने सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका मांडणं आणि ती पण राहून सार्वजनिक व्यासपीठावरती मांडणं आणि झालेल्या घटनेवरती मांडणं हे महायुतीच्या आणि राज्य सरकारच्या संदर्भामध्ये मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्वच या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात। त्यामुळे मी याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरती ही घटना झालेली आहे। त्याच्यामुळे मी अधिकचे याच्यावरती काही बोलू शकत नाही। शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे। 622 मताच्या फरकाने माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नावमेद करण्याचा जो प्रयत्न करतायत तर कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे। दादांच्या वक्तव्यावरून तुम्हाला वाटतंय का खरंच दादांनी मदत केली असेल? कारण 2 वेळा झालं वक्तव्य तसं राहून सांगतात मी मदत केली, आता मी कसं म्हणून नाही केली ते त्यांनी सांगितलं पाहिजे केली नाही। आपण त्याचा मीडियामध्ये विपर्यास करताय। कोणताही अधिकारी बदलून गेल्याच्या नंतर नवीन अधिकारी आल्याच्या नंतर आपला पहिला अधिकारी बरा वाटतो। त्या संदर्भामध्ये आता शेवटी नवीन खातं आहे, शेतकऱ्याचं खातं आहे, आता समजून घेत आहेत, शेतकऱ्याच्या प्रति काम करत आहेत, ते स्वतः शेतकरी आहेत। त्याच्यामुळं काही विपर्यास्त मला माहीत नाही काय बोलले ते, पण विपर्यास्त केलं असण्याची शक्यता वाटते मला। एकंदरीत मी मीडियामध्ये रिॲक्शन बघितली, त्यामुळं मला वाटतं की तो जास्तीचा विषय ओढण्यात आणण्यात काही अर्थ नाही।